काय संजना, किती डरपोक आहेस तू. तुला ऍक्शन हिरो बनायचंय ना. हे बघ, उगाच काहीतरी बडबडू नको. मी काही इतका घाबरलो नव्हतो. ए हॅलो, मला करीना समजून तू काय काय डायलॉग बोलत होतास ना, हे सगळं ऐकलंय. आणि तुझे हे एक्सप्रेशन्स, बाप रे. आता कोणत्याही क्षणी आपली डेथ होणारे असे एक्सप्रेशन्स तुझ्या चेहऱ्यावरती होते. अगं, अनपेक्षितपणे असं काही घडलं तर कोणीही घाबरणारच ना. अरे पण तू तर मला करीना समजून घाबरला होतास. बाय द वे, तू करीनाला सॉरी का म्हणत होतास? ते माहित नाही, असंच तोंडातून निघून गेलं. मी स्वतः ऐकलंय. सांगा, तिला एवढा का घाबरलायस तू? तुला खरं सांगू, त्यावेळेला जे सुचलं ते पटकन तोंडातून बाहेर पडलं. सॉरी अजय, तुझ्या या बोलण्यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. अगं, खरं तेच सांगतोय मी. आय होप सो. जर तू मला तुझी जवळची फ्रेंड समजत असशील ना, तर तू मला खरं खरं सांगशील. काय ना संजना, त्या करीनाला असं वाटतंय की सिद्धला मीच मारलं, म्हणून ती सारखा मला मारण्याचा प्रयत्न करते. पण कशावरून तू अटॅक तिनेच केला असेल? मग तिने नाही तर काय तू केलास? काही काय बडबडतोस तू? मग पोलिसांनी तुलाही अटक केली होती ना, संशयित म्हणून. त्या डफर वाडकरनी विनाकारण माझ्यावरती ऍक्शन घेतली. कार तर तुझीच होती ना? आय नो, पण सध्या ती माझ्याकडे नाहीये. राजनचा एक कार्यकर्ता वापरतोय आणि हेच मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होते. राजनचा कार्यकर्ता म्हणजे गाडी राजनचा कार्यकर्ता चालवत असणार. पण तो कशाला मला मारेल? राजनच्या सांगण्यावरून त्याची माणसं तसं काहीही करू शकतात. पण राजन पर्वते का मारतील मला? राजनला जेव्हा कुणाला मारायचं असतं तेव्हा त्याला कुठलंच कारण लागत नाही. माणूस म्हणून तो अगदी इमोशनलेस आहे. कधी कधी तर तो त्याच्या बायको आणि मुलावर खरंच प्रेम करतो का याच्यावर सुद्धा संशय माझा. पण त्याचं तुझ्यावर मात्र खूप प्रेम आहे. असं तो समजतो. माझ्याही त्याच्यावर प्रेम असायला हवं ना. उलट त्याच्याबरोबर नाव जोडल्याने माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. मी त्याच्या तावडीतून कसं सुटायचंय मला कळत नाहीये. आणि ते मला का मारण्याचा प्रयत्न करतात ते मला कळत नाहीये. थोडक्यात काय तर आपल्या दोघांचा शत्रू एकच, राजन पर्वते. हो, पण त्यांच्या तावडीतून सुटायचं कसं हे मला अजिबात कळत नाही. हे मला माहिती आहे, पण त्यासाठी आपल्या दोघांनाही एकत्र यायला हवं. मी तयार आहे. तू आहेस? काय ठरलं मग? तुला मी जे सांगायचे ते आधीच सांगितले. म्हणजे एवढं सगळं झालं तरी पालथ्या गड्यावर पाणीच म्हणायचं. का वेडेपणा करतेस असा? आधी मला न सांगता त्या राजन साहेबांकडे कामाला गेलीस. मी नोकरी सोड म्हणून सांगत होते तर माझं ऐकलं नाहीस तू. आता एवढं सगळं झाल्यानंतर तरी शहाणी हो. तू मला किती जरी समजवलंस ना तरी माझा निर्णय बदलणार नाही. अगं, चांगला माणूस नाहीये तो. सफेद कापड घालत असला ना तरी गाव गुंडाय पक्का. कोणाच्या बाबतीत काय करेल ना काही सांगता येत नाही बघ. अशा माणसाच्या घरात तुझ्यासारख्या तरण्या पोरीनं काम करणं ना धोक्याचं आहे बघ बाळा. तुम्ही कुणी त्यांना ओळखत नाही ना म्हणून हे असं सगळं बोलताय. तू असं बोलतेय जसं काही तू त्याला ओळखलायस. अगं म्हणूनच सांगते, जे कोण त्यांना ओळखतं ना ते त्यांना देव माणूस म्हणतात. त्या माणसाबद्दल तुझ्या तोंडून हेच ऐकायचं राहिलं होतं. आता आई तू काही बोल, मला खरंच फरक पडत नाही ग. तू तिथे कामाला जाणार नाही असं म्हण, मग मलाही काही फरक पडणार नाही. माझा निर्णय झालाय. अगं, का असा हट्टीपणा करतेस? त्या माणसाने तुझ्यावर काय जादू केली ना तेच मला कळत नाही. अख्ख्या जगाला माहितीये की तो माणूस चांगला नाहीये. तू त्याच्या घरात राहू नये, तू अजून ओळखलं नाहीस त्याला. तू त्यांच्याकडे कामाला नाहीयेस ना, मग तुला काय माहिती ते चांगले नसून वाईटच आहेत ते. बोल ना. आजकाल टीव्हीवर काय सांगतात ना ते मी पण बघते. तुझ्या सिद्धांत साहेबांचा खून त्या राजांनीच केलाय हे सगळेजण सांगताय. अगं बातम्यांमध्ये तर काही दाखवतात. आधी संजना मॅडमवर संशय होता, त्यानंतर शिवानी ताईवर,
त्यानंतर अजय आणि कुलदीपवर त्यांनी तर आपल्यावर सुद्धा संशय घेतला होता. ते टीव्ही वाल्यांचं जाऊ दे, पण तो राजन वाईटच आहे. कोणी सांगितलं तुला? तुझ्या मनात ना नक्कीच कुणीतरी काहीतरी भरले. माझ्या मनात कुणी कशाला भरवायला पाहिजे? मला काय कळत नाही होय? हेच तुला कळत नाही. हे जर कळलं असतं ना तर तू माझ्यावर विश्वास ठेवला असतास. उद्या तू म्हणशील त्या रेवती मॅडमना पण काय. मला वाटलंच होतं, रेवती मॅडमनीच सांगितलं असेल तुला हे सगळं. हो, त्या रेवती मॅडमनीच सांगितलंय. काय म्हणणं आहे तुझं यावर? तुला त्यांच्यापेक्षा जास्ती समजतं असं म्हणायचंय का तुला? नाही, अजिबात नाही. त्या त्यांच्या कामात चुकतायत ना, म्हणून हे असं दुसऱ्याला जबाबदार धरतायत. म्हणजे बघ ना, त्यांना त्यांचा तपास नीट जमतच नाही. आधी म्हणाल्या खून आहे, नंतर म्हणाल्या आत्महत्या. त्यांना वाटेल तेव्हा ते कुणालाही उचलतात. आधी त्यांनी मला विश्वासात घेतलं, मला त्या खऱ्या वाटल्या म्हणून मी त्यांच्यासाठी काम केलं. आता मी त्यांचं काहीच ऐकत नाही म्हणून तुला गाठलं. आता ते तुला भडकवतायत आणि तू भडकतीयस. तू मला म्हणत होतीस ना की राजन साहेबांनी तुझ्यावर जादू केलीये म्हणून. मग रेवती मॅडमचं काय ग? त्यांनी काय केलंय तुझ्यावर? काय केलंय की तुला आज तुझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा त्या जास्त महत्वाच्या वाटतायत? बऱ्या बोलानं सांग, माझा नवरा कुठे आहे? हे तुम्ही मला का विचारताय? तुला नाही तर कोणाला विचारायचं? हे जेव्हापासून गायब आहे तेव्हापासून तू पण गायब आहेस. बऱ्या बोलाने खरं काय ते सांगा, नाहीतर. मॅडम जरा ऐका ना, इथं यांच्या घरात राडा घालण्यापेक्षा आपण जरा. ए तू गप्प बसा तर तू. अहो पण मी काय म्हणतो मॅडम, लायकीत राहायचं, आपल्या लायकीत राहायचं. तू ज्यांच्याकडे काम करतोस ना त्यांची बायको आहे मी, आणि इथे माझ्या संसाराचा प्रश्न आहे. बोल करीना, कुठे आहेत साहेब? मला माहित नाही. तुला माहित नाही की माहिती असून सांगायचं नाही? तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्या जवळ ठेव, नाहीतर तुझी लायकी दाखवून द्यायला ना मला वेळ लागणार नाही. आवाज खाली ठेवायचा. माझ्याच घरात येऊन माझ्याच पोरीवरती माझ्या समोर आवाज नाही वाढवायचा. माझी पोरगी ज्या वेळेला गायब होती तेव्हा मी तुमच्या दाराशी आले होते, तेव्हा तुम्हाला माझ्याशी नीट बोलायला सुद्धा वेळ नव्हता. मग आता माझी पोरगी पण तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. जशा आलात ना तशा निघून जा. काय करणार आहेस तू? तुला माहित नाही का मी कोण आहे? तुम्ही कितीही मोठे असलात ना तरी माझ्यासाठी माझ्या पोरीपेक्षा मोठे नाही आहेत तुम्ही. ती आत्ताच आजारपणातून उठलीये. पुन्हा जर तिच्या जीवाशी खेळणार असाल ना तर मला चालणार नाही ते. आता निघताय की पोलिसांना फोन करू? मॅडम, मी उद्यापासून कामाला येणार. तुला माझ्या दारात पुन्हा यायची काही गरज नाहीये. गरज नाही असं तुम्ही म्हणताय, पण गरज वाटेल तेव्हा मला फोन कर असं स्वतः साहेब मला म्हणालेत. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही दत्तू दादाला विचारा. हे जरा अति होतंय असं नाही वाटत आहे तुला? करीनाची आई, जरा आवरा स्वतःच्या पोरीला. जर ती पुन्हा माझ्या दारात आली ना तर ह्याचे परिणाम ना वाईट होतील. चल रे दत्तू. बघितलंस, त्यांना पण तू त्यांच्या घरात नकोयस. मला नाही फरक पडत ग त्यांना काय वाटतं काय नाही. मला जे हवंय तेच मी करणार. गणपती बाप्पा मोरया. हे घे प्रसाद. हे घे, जा सगळ्यांना वाट. सर, हा मी काय म्हणते, हा मॅडम अजून आल्या नाहीयेत आणि कधी येतील तेही माहिती नाहीये. तोपर्यंत वाडकर सरांनी काही घोळ घालू नये म्हणजे झालं. त्याचीच भीती वाटते मला. मॅडमनी लवकर येऊन ना हा सगळा जो काय घोळ आहे ना तो सावरला पाहिजे. सर, मॅडम अशा अचानकच नॉट रिचेबल कशा काय झाला? काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. एखादा सराईत गुन्हेगार कसा अंडरग्राऊंड होतो तशा गायब झाल्यात. नाही असं मी नाही म्हणत आहे, बाहेर चर्चा सुरू आहे. लोक काही म्हणत, पण मी मॅडमला चांगला ओळखतो. मॅडमची कामावर श्रद्धा आहे आणि अशी त्या लोकांच्या बोलण्यावर लक्ष देणार नाहीत आणि कधी कोणासमोर हार मारणार नाही. पण मग ते येत का नाही येत? कदाचित दुसऱ्या केसमध्ये अडकले असतील का? माहित नाही, पण कदाचित या केससाठी मॅडम बाहेर गेल्याही असतील. हा कदाचित तपासाचा भाग असेल, पण मी सांगतो हाय प्रोफाईल केस आहे. मॅडम अशी महत्वाची केस अर्धवट सोडून नाही जाणार.
सर, हं? मला अजून एक गोष्ट कळाली आहे. तुम्ही जर कोणाला सांगणार नसाल तरच सांगते. हे बघ लक्ष्मी, ज्यावेळी डोळे उजव्या कानाने ऐकतो ना तेव्हा त्याचा डावा कान बंद असतो. या कानाचा त्या कानाला कळणार नाही. बोल. वाडकर सरांना मी बोलताना ऐकलं की रेवती मॅम आणि त्यांचे मिस्टर आहे ना, त्यांच्यामध्ये खूप वाजले, म्हणूनच त्या कामाचं कारण सांगून गावी निघून गेल्या. लक्ष्मी, अगं नवरा बायकोंची भांडणं वाद होतच असतात. सर तसं नाही, पण त्या सगळ्या वादाचा आपल्या केसवर परिणाम व्हायला नको ना. कधीच होणार नाही. प्रोफेशन आणि रिलेशन यामध्ये ठळक रेषा कशी मारायची ना मॅडमना चांगलं माहिती आहे. मॅडम आता कुठे गेल्यात, कशासाठी गेल्यात, कधी येणार आहेत आपल्याला काहीच माहित नाही. आता मॅडमची वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही आहे. एवढंच नाही, मॅडमची वाट बघणं आणि हे वाडकर सर या केसची वाट लावत असतील ना तर ते सावरणं एवढंच आपल्या हातात आहे. नमस्कार. आजच्या सेलिब्रिटी स्पेशल भागामध्ये मी रोहन नरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. चंदेरी दुनियेमध्ये कॅमेराचा नेहमीच लखलखाट असतो. सोशल मीडिया आल्यापासून सेलिब्रिटींचे फोटो एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर सतत फॉरवर्ड केले जातात. पण यापैकी कोणता फोटो शेवटचा असेल आणि कोणत्या फोटोला हार घालावा लागेल हे त्या सेलिब्रिटीला आणि चाहत्यांना दोघांनाही माहीत नसतं. सिद्धांत छाया एक उभरता कलाकार. तरुणांसाठी तो आयडल होता, तर तरुणांसाठी तो त्यांच्या दिलाची धडकन होता. सिद्धांत छायाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. नुकताच प्रसिद्धीचा झोत त्याच्यावर येत असताना तो आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेला. काही संस्मरणीय भूमिका, काही आठवणी आणि अनेक प्रश्न मागे ठेवून आज त्याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या हाय प्रोफाईल केसचा म्हणजे सिद्धांत छायाच्या केसचा सगळा घटनाक्रम जाणून घेणार आहोत. सिद्धांत छायाचा खून झाला की ती आत्महत्या होती, या सगळ्याचा मागोवा घेत असताना आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम. तिथूनच या सगळ्याला सुरुवात झाली होती. तुम्हाला आठवतोय ना, तुम्ही तो कार्यक्रम लाईव्ह पाहिला होता. पण ही भन्नाट एनर्जी स्वार्थी राजकारण्यांची गुलाम झाली. हे चुकीचं आहे. कशाला लावायचं तुमचं खत? कशाला हवी इतक्या मोठ्या रकमांची बक्षिसं? आमच्या गोविंदांना तुम्ही पैशाच्या तालावर नाचवता. हे बाबांनो, हे तुमचं वय मोठी स्वप्न बघायचं, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचं वय. आणि तुम्ही काय करता? आमच्या सारख्या सेलिब्रिटीला बोलून आमच्या तालावर नाचताय. ह्याच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला मोठं केलं होतं, ह्याच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवण दिली होती. या सगळ्यांनी राजकारण्यांचा प्रचार होतो, पण मृत पावलेल्या गोविंदांचं काय, त्यांच्या घरच्यांचं काय, कधी विचार केला तुम्ही? तिथे साहेबांचे काही कार्यकर्ते माझ्यावर भडकलेले मला दिसत आहेत. पण मी त्यांना सांगतोय, मित्रांनो, तुम्ही पण युवात, तुम्ही तरुणात, तुमची पावर राजकारण्यांच्या सतरंज्या उचलण्यात वाया घालवू नका. उद्या जर तुमच्या घरी चूल पेटली नाही ना, तर हे कार्यकर्ते येणार नाही एक भाकरी घेऊन, तुम्हाला तुमची भाकरी टिकवायला लागणार आहे. म्हणून स्वतःसाठी, तुमच्या घरच्यांसाठी, या समाजासाठी काहीतरी चांगलं करा. इतकंच बोलू इच्छितो. धन्यवाद. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दुसऱ्याच्या इमेजचा कसा वापर करायचा हे राजकारणी लोकांना कोणी सांगायला नको. राजन पर्वते हे त्यातलं एक मुरलेलं व्यक्तिमत्व. त्यांनीही असाच काहीसा एक डाव खेळायचा प्रयत्न केला, पण सिद्धांत छायाला ते ओळखू शकले नाहीत. इतर सेलिब्रिटी पाकिट मिळेल म्हणून काहीही करायला तयार असतात, पण सिद्धांत छाया तसा नव्हता. तो त्याच्या तत्वांशी ठाम होता.
म्हणून राजन पर्वते यांच्या स्टेजवर जाऊन राजन पर्वतेंना सुनावण्याचं धाडस त्याने केलं होतं. आपली जाहीरपणे बदनामी झाल्यावर राजन पर्वते शांत बसतील कसे? त्यांनी एक वेगळीच चाल खेळली. त्यांनी अभिनेत्री संजना राघव हिला हाताशी धरलं. जेव्हापासून राजनची मी माफी मागितली ना, ती माझ्या जवळ येते स्वतःच. इनफॅक्ट ती तर बोलत होती की राजनला चांगलाच धडा शिकवेन. मूर्ख आहे ती. तिचा हा जो जर्नलिस्टचा तोरा आहे ना, एका मिनिटामध्ये राजन पर्वते खाली आणेल. हे बघ, आय एम टेलिंग यू, तू तिच्या नादी लागून राजनच्या विरोधात जाऊ नकोस प्लीज. का ग, एवढं काय त्या राजनला घाबरायचं? एवढा काय मोठा लागलाय तो राजन पर्वते? हे बघ सिड, तुला कसं सांगू, राजन आहे ना फार डेंजर माणूस आहे. हजारो गुन्हे आणि खून त्यांनी पचवले. राजकारणाच्या आड तो गुंड्यांच्या टोळ्या चालवतो. यु नो, अंडरवर्ल्ड मध्ये सुद्धा त्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत. चुटकी वाजवल्यासारखे लोकांना गायब करताना पाहिलंय मी त्याला. हे बघ, आपल्यासारख्या साध्या आर्टिस्टनी राजन सारख्या डेव्हिलशी पंगा घेऊ नये. हो, फार वाईट आहे. एवढं सगळं घडल्यानंतर फक्त रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेला सिद्धांत छाया हा आता सर्वसामान्यांचा हिरो झाला. पण आता हे हिरो पण मिळवण्याच्या नादात त्याने अनेकांना दुखावलं होतं. कोणाच्या तरी शेपटीवर पाय ठेवला होता. अचानक त्याचे चालू असलेले प्रोजेक्ट त्याच्याकडून काढून घेतले जातात. त्याला कोणीच इंडस्ट्रीमध्ये काम देऊ नये असे धमकीवजा मेसेज फॉरवर्ड होतात. एकंदरीत त्याची इमेज मांडण्याचा हा सगळा प्रयत्न चालू असतानाच त्याचा अचानक मृत्यू होतो आणि या बातमीने सगळी फिल्म इंडस्ट्री हादरून जाते. आमचं काम आहे बातमी पोहोचवणं. आम्हाला कळलं पाहिजे नक्की आतमध्ये काय घडतंय ते. सर, आतमध्ये नेमकं काय झालंय? सर, सिद्धांत छाया यांचा मृत्यू नक्की कसा झाला हे बघा, साहेब आल्यानंतर तुम्हाला उत्तर देतील. चला पाठी बघा. कधी येणार आहेत साहेब? किती वेळ अजून? एक मिनिट. सर, आतमध्ये नेमकं काय घडलं आम्हाला कळायलाच हवं. हे बघा मॅडम, हाय प्रोफाईल केस आहे. अहो, म्हणूनच म्हणतोय की जनतेला कळलं पाहिजे की नक्की काय घडलंय ते. मॅडम, सिद्धांत छायाची बॉडी गायब झाली. सिद्धांतच्या मृत्यूनंतर एखाद्या चित्रपटाची पटकथा शोभावी असा हा सगळा घटनाक्रम आहे. यात इमोशन्स, ड्रामा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सस्पेन्स, जो आजही कायम आहे. सिद्धांत छायाचा खून झाला होता की ही आत्महत्या होती की अजून काही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा सगळ्यात पहिला प्रयत्न पोलिसांनी केला. सर, आतमध्ये नेमकं काय झालंय? सिद्धांत छाया यांचा मृत्यू नक्की कसा झाला? हे बघा, या ठिकाणी सिद्धांत छाया या आघाडीच्या अभिनेत्याचा मृत्यू झालेला आहे. आम्हाला असा संशय आहे की हा खून असू शकतो. खून कोणी केला? नाही, ते आता सांगता येणार नाही, कारण तपास चालू आहे. काही संशयितांना आम्ही अटक केलेली. पण नक्की संशयित कोण आहेत? नाही, त्यांची नावं अशी डिस्क्लोज करता येणार नाहीत, प्रोसिजर असते शेवटी. पण आम्ही एवढं नक्की सांगू तुम्हाला की दोषींना मोकळं सोडणार नाही, आम्ही तुमच्यासमोर नक्की आणू. ठीक आहे? खून आहे म्हटल्यावर खुनी शोधणं आलंच. शेवटी ही हाय प्रोफाईल केस आहे. लोकांनीही मनातल्या मनात खुनी कोण असेल याचा कयास लावायला सुरुवात केली होती आणि तेवढ्यात या केसला एक वेगळंच वळण लागलं. फार प्रयत्न केला समजवायचा, समजून घेण्याचा, पण काहीच उपयोगी नाही. खरं बोलायची शिक्षा मला का मिळावी? का? आता माझ्या हाती काहीच उरलं नाही. आपल्याच माणसांना जर आपली किंमत नसेल तर जगून तरी काय अर्थ आहे? कोणासाठी जगू मी? त्याच्यापेक्षा चुपचाप मेलेलं बरं. गुड बाय जिंदगी.
खून की आत्महत्या नक्की काय हे कोणालाच कळत नसल्यामुळे सगळेच जण चक्रावून गेले होते. एखादं चॅनेल जर हा खून आहे असं ठामपणे सांगत असेल तर दुसऱ्या चॅनेलवर ही आत्महत्या आहे असं ठामपणे सांगितलं जात होतं. आणि या सगळ्या गडबडीतच पोलीस पुन्हा मीडिया समोर आले. हे बघा, सिद्धांत छाया यांनी आत्महत्या केली हे नक्की. सर, पण काल तुम्ही खून आहे असं म्हणालात आणि आज तुम्ही आत्महत्या म्हणताय. काल कळलं नाही का तुम्हाला? हे बघा, काल आम्ही प्राथमिक निष्कर्ष असा काढला होता की हा खून आहे म्हणून, पण आज जे पुरावे आमच्या हाती आले त्यानुसार आम्ही म्हणतोय की ही आत्महत्या आहे. सर, तुम्ही लीक झालेल्या व्हिडिओवरून बोलताय का? मग तुमचा तपास काय सांगतोय सर? आमचा तपास हेच सांगतोय की ही आत्महत्या आहे. पण सर, हा व्हिडिओ जबरदस्तीने केलाय का? असू शकतं. जबरदस्तीने जर हा व्हिडिओ कोणी तयार केला असेल तर आम्ही त्याचाही शोध घेतोय. मुळात काल माझ्या डोक्यात आलं होतं की ही हत्या आहे कारण आमच्या समोर तसे पुरावे आले होते. आज जे पुरावे आले त्या आधारे आम्ही म्हणतोय की ही आत्महत्या नक्कीच. आणि इथूनच पोलिसांचा तपास भरकटत गेला. सगळ्यांनाच सिद्धांत छायाच्या केसबद्दल जाणून घ्यायचं होतं. आणि त्याच वेळेला पोलीस प्रशासनामध्ये वरच्या पातळीवर अनेक सूत्र फिरली. त्यांच्यावरही लोकांचा नैतिक दबाव आला होता. आणि म्हणूनच आधीच्या पोलीस अधिकाऱ्याकडून ही केस काढून ACP रेवती बोरकर यांच्याकडे सोपवण्यात आली. धूमधडाक्यात अटक सत्र सुरू झालं. सिद्धांत छायाचे मित्र अजय आणि कुलदीप यांना अटक झाली. राजन पर्वते यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावलं गेलं. आता पोलीस खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचणार एवढ्यात एक वेगळीच बातमी समोर आली. ACP रेवती बोरकर यांनी आरोपींना अटक करायची आणि त्यांचे मिस्टर विश्वजित चंद्रा यांनी त्यांचं वकीलपत्र घ्यायचं आणि त्यांना सोडवण्यासाठी धडपड करायची. असा काहीसा एक नवीन खेळ सुरू झाला. सिद्धांत छायाच्या केसमध्ये पोलीस आधीही लोकांच्या भावनांशी खेळत होते, आताही खेळतायत, यापुढेही खेळतील असं वाटतंय. या सगळ्यामध्ये सिद्धांत छायाला न्याय मिळणार कधी हे कोणीच सांगू शकत नाही. आज आपल्या लाडक्या सिद्धांत छायाचा वाढदिवस आहे. जागोजागी त्याचे फॅन्स हा वाढदिवस साजरा करतायत. पण तो साजरा करत असताना सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे, खरंच सिद्धांत छायाला न्याय मिळेल ना? खरंच त्याचा खुनी सापडेल ना? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सिद्ध. हॅपी बर्थडे टू यू. सिद्धला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. सिद्धला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. सिद्धला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे.
साहेब मी काय हे खाली बस. मी मीडियावाल्यांना ना आत्ताच्या चांगला ओळखतो. आम्ही नोकरीला होतो ना तेव्हा मीडियावाले वेगळे होते. ते आधी आम्हाला विचारायचे, समजून घ्यायचे केस आणि मग लिहायचे, कळलं? आताचे मीडियावाले तुम्ही डायरेक्ट ठरूनच येता, पोलीस स्टेशन मध्ये येता आणि आम्हाला जाब विचारता गुन्हेगार असल्यासारखा. तुम्हाला सांगतो या मीडियावाल्यांना सुई शोधून सुद्धा सापडणार नाही घरी, पण पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराला ताबडतोब शोधलं पाहिजे. साहेब तुम्ही बरोबर बोलताय, पण कुठलाही गुन्हेगार गुन्हा करताना काय विचार करतो? अहो साहेब मला कसं माहित असणार ते? मी सांगतो ना, तो विचार करतो की आपण या गुन्ह्यामध्ये कसे सापडणार नाही याचा विचार आधी करतो. तो त्या दृष्टीने प्लॅन करतो. याचा अर्थ काय होतो? गुन्हेगार हे गुन्हा करण्याआधी पोलिसांपेक्षा हुशार असतात. इथे पटकन सापडावी म्हणून ठेवलेली जर सुई सापडत नसेल तर सापडू नये म्हणून गुन्हा केलेला गुन्हेगार सापडायला वेळ लागणारच ना. तुम्हाला सांगतो या मीडियावाल्यांच्या बाबतीत बोलायचं ना तर दिवस पुरणार नाही. आता तुम्हाला ही सिद्धांची केस सांगतो. सिद्धांचा खून झाला, त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला, पण नंतर कळलं की त्याची आत्महत्या झाली. मग त्या दृष्टीने तपास सुरू केला. आत्महत्या, खून हे सगळं बदलतच राहणार आहे. आता तपासाची दिशा बदलली ना की समोरचे आरोपी सुद्धा बदलतात. आता यात आमची काय चूक आहे? नाही हो, नक्कीच नाही. आता एवढी मोठी हाय प्रोफाईल केस आहे, आता गुन्हेगार शोधायला थोडा तरी वेळ लागणारच ना. मीडियावाले तुम्ही घाई करता म्हणून कुणाचा एखाद्याचा बळी घेणं हे बरोबर आहे का? तुम्हाला तुमची बातमी महत्वाची आहे, पण आम्हाला सामान्य माणूस महत्वाचा आहे. झटपट केस संपवायची म्हणून एखाद्या गोरगरिबाला नाग बळी बनवायचा, याला काय अर्थ आहे का? सांगा तुम्ही. हा सांगा. साहेब तुम्ही बोलताय ते मला पटतंय, पण माझी काही चुकी नसताना तुम्ही मला अडकवून ठेवलं. मला लवकर मोकळं करा. अरे बापरे, तुमची कोणती केस आहे हेच मला माहिती नाही. ए लक्ष्मी, इकडे इकडे इकडे. याला कोणत्या केससाठी आणलंय? यांना कशाला आणू, ते स्वतः चाललेत. ए कोण आहेस, कोण तू? अहो साहेब मी तुमचा चायवाला आहे. चायचं बिल न्यायला आलोय. तुम्ही नेहमी माझ्याकडूनच चाय घेता. अरे बापरे, माझ्या लक्षातच नाही आलं. ए बाबा जा जा जा, तुझे पैसे पाठवता. जा जा जा. हा, आणि चांगला चाय बनवून दे रे बाबा. हो साहेब. सर आज काय चाललंय तुमचं? अगं या टीव्हीच्या न्यूज बघितल्या ना तेव्हापासून माझं डोकं काम करत नाही. या सिद्धांत केसमध्ये आपण चुकी तर नाही ना करत आहे? अजिबात नाही सर, आपण आपल्या जागेवर करेक्ट आहात. मग हे मीडियावाले येताच आता आपला उद्धार का करत असतात? सर आजचा दिवस जरा वेगळा आहे. त्या सिद्धांच्या याचा वाढदिवस आहे ना आज. या मीडियावाल्यांना निमित्त हवं नुसतं. त्यांना त्यांचा TRP वाढवायचा. तुम्ही नका काळजी करू. आजचा दिवस संपला ना सगळं शांत होईल. मी तुला बोलावल्यावर तू खरंच येशीलच असं वाटलं नव्हतं मला. काकू तुम्ही आता इतक्या प्रेमाने आणि आग्रहाने बोलवल्यावर मी का नाही येणार? तसं नाही, आधीच तुझ्यावर तुझ्या बाबांची जबाबदारी आहे आणि त्यात तुझ्या इतर कामाचा व्याप आहे. काकू मी कितीही बिझी असले ना तरी एखाद्याला मी आपलं मानलं ना की त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. बोला ना, तुम्ही मला इथे का बोलवलात? ते सांगणारच आहे मी तुला, पण आधी मला तुझे आभार मानायचे. आभार कशाबद्दल? तू धावून आलीस ना म्हणून आज माझी करीना घरात आहे. नाहीतर त्या पोलिसांनी तिचं काय केलं असतं ना ह्याची कल्पनाच करवत नाही मला. तू करीनाला बघायला आलीस आणि चांगली बातमी बनवलीस. त्यामुळे आमच्यासारख्या गरिबांना पण पोलिसांचा काय त्रास असतो ना हे लोकांना कळलं आणि आमच्या पाठीशी पण कोणीतरी उभं आहे हे आम्हालाही कळलं. कसं आहे ना काकू, आमच्या प्रोफेशनमध्ये कोणावरही इश्यू करणं, वाटेल ते आरोप करणं हा एक आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. पण हे जेव्हा सगळं माझ्या बाबतीत घडलं ना तेव्हा मी कंप्लीट हादरून गेले होते. मला धक्का बसला होता या सगळ्याचा. आणि हा सेम प्रकार तुमच्या बाबतीत पण घडत होता, सो तो घडताना मला खरंच नाही राहावला. म्हणून मी तुमच्या मदतीला धावून आले. दिसण्याच्या बाबतीत म्हणशील ना तर सगळ्यांनाच सगळं दिसत असतं, पण पाठीशी उभं राहायला कोणी येत नाही. असो, तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे आता? तशीच आहे जशी तुम्ही भेटून गेलात तशीच. तू त्यांना एखाद्या चांगल्या डॉक्टरला का दाखवत नाहीस? काकू त्यांच्या बाबतीत जे जे काही करण्यासारखं होतं ना ते सगळं करून झालंय. आता सेजच्या केसमधून निर्दोष सुटणं हा एकमेव पर्याय. होईल,
ते सुद्धा होईल. मी तुला सांगते, कोंबडं किती झाकून ठेवलं ना तरी दिवस उजाडायचा राहत नाही. आणि असंच तुझ्या बाबतीत आणि माझ्या करीनाच्या बाबतीत पण घडणार. एक ना एक दिवस खरं काय ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. काकू, हा सगळा काय प्रकार आहे? आज सिद्ध साहेबांचा वाढदिवस आहे ना, त्याचीच तयारी चालली. दरवर्षी सिद्ध साहेब त्यांच्या वाढदिवसाला आमच्या घरी यायचे. मी स्वतः त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचे. एवढा मोठा हिरो पण न विसरता माझ्या पाया पडायचा. तुला सांगते, वाढदिवस त्यांचा असायचा पण खरी धमाल तर माझ्या करीनाचीच असायची. ती अशी काही तयारी करायची जसा तिचाच वाढदिवस आहे. अगदी त्यांच्या आवडीचा केक बनवण्यापासून घर सजवण्यापर्यंत काय करू आणि काय नको असं होऊन जायचं तिला. आणि ते पण तिच्यावर एवढे खुश असायचे ना की मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू तिला देऊन जायचे. माझ्या मनात जे काय आलं ना ते सगळं बोलून गेले मी. माझं सगळं बोलणं तू मनाला लावून नको घेऊ. तुला वाईट वाटावं म्हणून नाही बोलावलंय मी. सिद्ध साहेबांचा वाढदिवस आहे ना, असाही साजरा करणारच होतो आम्ही. आता सिद्ध साहेब नाहीये तर त्यांच्या जागी तुला बोलावलं मी. आई, सगळी तयारी झालीये, आपण ओवाळून घेऊयात. चल ओवाळून घेऊ. बोल ना साहेब. तुम्ही असं विचारल्यावर मी काय बोलणार ना. रोहन, आज तुझा शो बघितला ना तेव्हा खरंच प्रश्न पडले म्हणून तुला विचारतोय. तुमचं हे फ्रीडम ऑफ स्पीच असं अचानक कसं काय उफाळून आलं रे? साहेब, तुम्हाला डिच करायचा असा माझा काहीच उद्देश नव्हता. हो, मग आज एवढं भलं मोठं भाषण कसं काय दिलंस ते? साहेब, आज सिद्धांतचा वाढदिवस आहे. ते एनकॅश करण्यासाठी प्रत्येक चॅनलने काही ना काही प्रोजेक्ट डिझाईन केलंय, म्हणून मी हा शो अरेंज केला. ठीक आहे, ते मला माहिती आहे. पण मग त्यासाठी पत्रकार परिषद दाखवायची काय गरज होती? पोलीस म्हणजे काय देवळातली घंटा वाटली का तुम्हाला? कधी यायचं, कोणी यायचं, वाजवून जायचं? साहेब, खरंच माझा तसा काहीच उद्देश नव्हता हो. हे आत्ता तू मला बोलतोयस रे, पण लोकांचं काय? लोकांनी आतापर्यंत आमच्या नावानं शंका करायला सुरुवात केली असेल, त्यांना कोण सांगणार? साहेब, तुम्ही पण आम्हाला जरा समजून घ्या ना. ज्या बातम्यांमध्ये रेटिंग असतं त्या बातमीसाठी आमच्यावर पण वरून प्रेशर असतो. ते समजतंय रे मला, म्हणून तर एक मित्र म्हणून बोलतोय ना तुझ्याशी. नाही तर आतापर्यंत संशयित आरोपी म्हणून तुझं नाव मी कधीच घेतलं असतं ना, तुला कधीच अडकवलं असतं. काय साहेब, तुम्ही पण माझी मस्करी करताय? करावी लागते रे. कसं डोक्यात खूप टेन्शन असलं, विचारांचं काहूर जमलेलं असलं ना की मग अशी चेष्टा मस्करी करून थोडं रिलॅक्स व्हायला होतं, बाकी काय नाही. एनी प्रॉब्लेम सर? नाही म्हणजे विचारांचं काहूर वगैरे असं म्हणताय म्हणून विचारलं. खरं सांगू का, डोक्याचा भुगा झालाय भुगा. सध्या ना माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त सिद्धांत छायाची केस आहे, बाकी काहीही नाही.
तुला माहितीये, इनिशियली जेव्हा ही केस माझ्या हातात आली ना, तेव्हा मी म्हटलं होतं अशी अशी सोडवू, पटकन संपवून टाकू आणि बाहेर पडूयात. पण तसं नाही झालं. ही केस वाटते तेवढी सोपी नाहीये. खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यात. म्हणजे दिवसेंदिवस एवढी गुंतागुंत वाढत चालली ना की काय करायचं नक्की तेच कळत नाही. यु नो, सुरुवातीला मला वाटलं होतं हा खून आहे म्हणून, नंतर आत्महत्या, आता परत वाटते खून. खून आत्महत्या, खून आत्महत्या. म्हणजे आम्ही पोलीस नक्की कोणत्या दिशेने तपास करतोय, कुठे जातोय, काही कळेन असं झालंय. एक मिनिट सर, तुम्ही हे सगळं काय बोलताय? नाही, तुम्ही या सगळ्या केसचे सिक्रेट माझ्या समोर बोलताय. उद्या ही बातमी टेलिकास्ट झाली तर? नाही होणार. हे बघ, मला विश्वास आहे, मी आता कुठल्याही पत्रकार रोहन समोर बोलत नाहीये. मी आता एका मित्रासमोर बोलतो. रोहन माय फ्रेंड. आलं लक्षात? थँक्यू सर. नाही, तुम्ही मला एवढं जवळचं समजलं. अरे बस क्या रोहन, पण एक गोष्ट तुझा शो बघताना लक्षात आली. तुझ्याकडे या केसच्या रिलेटेड खूप फुटेज आहे, जे जसं की सिद्धांत छायाची आत्महत्या किंवा राजन पर्वतेनी जी धमकी दिली होती ती. सो या सगळ्याचं फुटेज तुझ्याकडे. हो, म्हणजे ज्या ज्या वेळी जे जे घडलं ते सगळं फुटेज आहे. या व्यतिरिक्त काही फुटेज आहे का? तेवढंच आहे तुझ्याकडे? नाही, मी समजलो नाही सर. पोलिसांकडे जे नाहीये ते फुटेज तुझ्याकडे? नाही सर, तसं काहीच फुटेज नाहीये. नाटकं नाही करायची ना रोहन. आता मित्र म्हटलंय ना, मित्र या नात्याने विचारतोय. आणि जर तू खोटं बोलत असशील ना, तुझ्या महागात पडेल ना, तू लक्षात ठेव. साहेब, आम्हाला असं कळलंय की सिद्धांतच्या ब्लड रिपोर्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल आढळलंय. तेच त्याच्या मृत्यूचं खरं कारण आहे. ते ज्याने कोणी दिलं तोच खरा खूनी आहे ना सर? असं आपण म्हणतोय रे रोहन, पण कुणी दिलं ते कसं कळणार? कोणाच्या विरोधात पुरावाच नाही ना आपल्याकडे. मग साहेब, ही सुसाईड केस आहे. सिद्धांताने स्वतःच ते औषध घेतलं आणि सुसाईड केलं असणार ना? सिद्ध गेला पण त्याच्या आठवणी आपलं सोडून गेला यार. मी काय म्हणतो, तू काय बोलू नको. तू तर काय असं इमोशनल बोललास ना तर मला रडू येईल. हे मी काय एवढा हळवा वगैरे नाही आहे. तो आपला चांगला मित्र होता, त्याच्या वाढदिवसाला आपण धमाल करायचो, एवढंच. आता तो नाही आहे तर उगाच कशाला जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचा. एक मिनिट, हे तू आत्ता बोलतोयस आणि मग काय म्हणत होतस तू की सी जिवंत आहे? तो माझा वेडेपणा होता आणि करीनाचा मूर्खपणा होता. ती वेड्यासारखं वाटेल ते सांगत गेली आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवत गेलो. हे मग करीनावरून आठवलं, तिची आई पण सीटच्या वाढदिवसाला इथेच असायची ना? आता करीनाला तो फॅमिली मेंबर समजायचा, तिची आई पण येणारच ना. नाही तसं नाही, त्यांच्या आईच्या हातचा स्वयंपाक असायचा सीटच्या वाढदिवसाच्या दिवशी, आणि ती करीना पण काय काय केक बनवायची रे. हे आता बस ना, अजून किती वेळ ते जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेस? नाही, मी मगाशी काय म्हणालो, सीत फक्त त्याच्या आठवणी आपल्यात ठेवून गेलाय. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या आठवणींना आपण असा छान उजाळा द्यायला हवा. तू असाच जर का उजाळा देत राहिलास ना तर कधी उजाडेल ना ते आपल्यालाही कळणार नाही. मला तर ही बाटली पण पेंगताना दिसते. तुझं शीत पुराण झालं असेल ना तर चल आपण सुरुवात करू. नाही, दारू नाही. तू काय वेडा झालायस का? मला बोलायचं आहे. 2 घोट मारून बोलू, तुझंही विमान टेक ऑफ होईल, गप्पा मारायला मजा येईल. हा, अजिबात नाही. बघ, जी गोष्ट आपण दारू पिऊन बोलू शकतो ती दारू न पिता सुद्धा बोलू शकतो ना यार. आता जे बोलतोयस ना ते ऑलरेडी प्यायल्यासारखंच बोलतोयस. 2 क्वार्टर नंतर तुझा जो सूर लागतो ना तो सूर लागलाय आता. नाही, पण आता मी न पिता बोलतो हे मला माहिती आहे. ठीक आहे, चल सोड ना. आता आपण आधी सुरुवात करू. नाही, अजिबात नाही. तुझं काय नाटक चाललंय रे? नाही,
याला नाटक नाही, याला दोस्ती म्हणतात. आज आपला एक दोस्त आपल्यात नाहीये. आणि सीत काय साधा सुद्धा दोस्त नव्हता. अरे या जगातला जीवाला जीव देणारा एकमेव दोस्त होता आपला. असा दोस्त जगातून निघून जातो ना, तेव्हा काय यातना होतात ना, हे माझं मलाच माहित. तो असं दाखवतोय जसं काय सीत फक्त तुझाच मित्र होता. होताच. अजिबात नाही. तो जेवढा तुझा मित्र होता ना, तेवढाच माझाही मित्र होता. होता ना. ठीक आहे, मग ठरलंय. जोवर सीत परत येत नाही तोवर मी दारूला स्पर्श करणार नाही. आता तू पण असं बोलून दाखव. तू काय डोक्यावर पडलायस? तुला काय समजायचं ते समज. अरे बाबा, सीद मेलाय. त्याच्या आईनी स्वतः अग्नी दिलाय. आपण त्याच्या अस्थींचं विसर्जन करायला गेलो होतो नाशिकला. हे सगळं आठवतंय ना तुला? तो आता काही परत येणार नाहीये. ती करीना कितीही सांगत असली ना तरीही. सीद मेला नाहीये. सीदचा खून झालाय. अरे यार, आता परत तू विषयाला फाटे फोडायला लागलायस यार. अजिबात नाही. उलट मी कायमचं सूक्ष्मोक्ष लावायचं म्हणतोय. हे बघ, आता आपण इथं दोघंच आहोत. आपलं बोलणं ऐकायला तिसरं माणूस इथे कोणीच नाही. मला सांग, खरं खरं सांग आजा, सीतचा खून कोणी केलाय? काय करतोस तू? नाही तू दारू प्यायला नाही आहेस, पण तुझ्या वागण्यामुळे ना सारखा सारखा संशय येतो. तुझी नोटंकी करून झाली असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देशील? हे बघ, त्याचा खून कोणी केलाय हे मला माहित नाही. तुला माहित असेल तर तू सांग. त्या सीतचा खून कोणी केला हे मला माहित नाही, पण मला सगळ्यात प्रिय असलेल्या ह्या दारूला स्पर्श करून मी सांगतो, मी सीतचा खून केलेला नाहीये. मी पण केलेला नाहीये. नाही, असं नाही बोलायचं. दारूला स्पर्श करायचं, त्याची शपथ घ्यायची आणि मग बोलायचं. मी असल्या फालतू गोष्टी नाही करत. नाही, तसं तू बरंच काय करत नाही असं म्हणतोस, पण गुपचूप करून मोकळा होतोस. आता आती होत आहे. मग दारूची शपथ घे ना. मी नाही घेणार शपथ देतो. का? अरे माझी मर्जी, मला नाही घ्यायची आहे. कळलंय मला, काय कळायचं ते कळलंय. काय कळलंय तुला? हेच की सीतचा खून कोणी केलाय ते.